सलामीची जोडी सुनील आणि इंद्रजित. पहिलं षटक चेतन. पहिला बॉल. चेतनचा पहिल्याच बॉल वरती मात्र सन्मान दिलाय. पहिल्या बॉल वरती सन्मान. नक्कीच क्रिकेटमध्ये चांगल्या बॉलला सन्मान द्या आणि खराब बॉलचा खरपूस समाचार घ्या असं म्हटलं जातं. सन्मान मात्र पाहायला मिळतोय पहिल्या बॉल वरती. ओहो, इथे हेलिकॉप्टर उडवलाय. लँड होईल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. महत्वाची विकेट, महत्वाचा मासा गळायला लागतोय. पहिली विकेट गॉन. डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघ. सुनील मागील मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग राहिली. या मॅच मध्ये जास्त काही करता आलं नाहीये. चेतनने मात्र पुन्हा एकदा प्रभावित केलंय गोलंदाजीतून. विकेट नंबर 3 मध्ये सुनील यांची जागा घेण्यासाठी अक्षय आलेत. फुल टॉस बॉल. इथे टोल वसूल करता आला नाहीये. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एलिव्हेशन थोडंसं प्राप्त झालं. जिथे मात्र आता थर्ड अंपायरचा निर्णय येतोय. चेक करावं लागेल. DRS घेतलाय बॅटिंग टीमने. चला, थर्ड अंपायरचा निर्णय आलाय. इट्स अ नो बॉल. No+1. आता पुढचा बॉल फ्री हिट आहे. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. फ्री हिटचा बॉल. इंद्रजितला संधी, परंतु चेतन आहे. फ्री हिटचा बॉल शरीरापासून दूर ठेवलाय. लेग स्टिक्सला सोडून जाणारा हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहायला गेली ती 3 धावा. खूप चांगली क्रीडा स्पर्धा अनुभवताय. MH50 चषक पर्व क्रमांक 5. ओ, इथे पुन्हा एकदा फ्लिप करण्याचा प्रयत्न होता. लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धाव फलकावरती ऍड होईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 4 या कड्यावरती. रेणुका देवी स्पोर्ट्स स्टेटमेवाडी आणि त्यांच्या विरोधात DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. 2 संघांमध्ये सुरू असलेली लढत मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चेतन यांचा पुढचा बॉल. इंद्रजित साडे. ओ, इथे कव्हरच्या डोक्यावरून इनफिल्डच्या वरून चेंडूला पाठवून दिले. एक्स्ट्रा कव्हर. सीमा रेषा पार. मिळतील धावा. इथे 4. ठोकलाय. षटकार आहे की चौकार आहे? षटकार आहे पंच. षटकार आहे. हो, इथे ऑन साइडला टर्न करायचा होता. अगदी वेगाने टाकलेला बॉल. डॉट बॉल आलाय. गती परिवर्तन कशाला म्हणतात हे दाखवून दिलंय. अप्रतिम गोलंदाजी. एक मोठा प्रहार केलाय इंद्रजित यांच्या पाठ मधून, परंतु कमबॅक केलाय या बॉलवरती चेतनने. कौतुक करावं लागेल. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत MH50 चषक च्या स्पर्धेची उत्कंठा प्रत्येकाला होती. ती क्रीडा स्पर्धा आज आणि उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते. फुल टॉस बॉल. त्याच्यावरती चढवलंय आक्रमण आणि इथे फुल टोल वसूल केलाय. अंपायर चौकार आहे की षटकार आहे बघा तिथे काय आहे.
षटकार आहे बहुतेक, मला वाटतं हा लेगी पंच सांगतायत की हा षटकार आहे. बघा लक्ष द्या. इंद्रजीच्या बॅट मधून अगदी मोठा प्रहार आलाय. 2 षटक समाप्त, एक पहिलं षटक समाप्त होते आणि दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात होईल. 16 धावा झाल्यात. लॉस ऑफ दी 1 विकेट. टीम DK स्पोर्ट्स पाटील अवड संघ. मोहन आलाय आता गोलंदाजी ट्रॅक वरती दुसरं षटक घेऊन. 3 षटकांची मॅच. चला 15 मिनिटाचा अवधी आहे. यानंतर मात्र टॉस घेऊया आपण इनिंग ब्रेक मध्ये, जिथे मात्र मराठा वॉरियर्स जुळेवाडी आणि त्यांच्या विरोधात शिवस्वराज्य पवारवाडी या 2 संघांमधली ही लढत मात्र पाहायला मिळेल. कॅप्टन आपण आला त्याचा आम्हाला कॉल द्या. आपण टॉस घेणार आहोत. तत्पूर्वी जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मोहन होय, ते खूप चांगला बॉल. आखूट टप्प्याचा बॉल होता. प्रॉपर जजमेंट जुळलं नाहीये. बीट करून अक्षयला जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. सँडी आहेत त्या ठिकाणी. मागील मॅच मध्ये अगदी धुवाधार खेळी बरसला होता. हो, इथे बॅटला ब्रश होऊन चेंडू पुन्हा एकदा घोषंगी क्षेत्रामध्ये. तिथे मात्र सिंगल प्राप्त होते. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचतोय अर्थात 17 या धाव संख्येवरती. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. अलोंग द कार्पेट डीप मध्ये प्रोडक्शन. एकच धाव. इथे खोला टाकलेला बॉल अलोंग द कार्पेट मिड विकेट रिलीजन मध्ये फेकी केली जाते. दुसऱ्या धाब्यासाठी अक्षयने जागा सोडली आहे. कॉलिंग नव्हतं त्या ठिकाणी आणि ते रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद होत आहेत. दुसऱ्या विकेटचं पतन. अक्षय बॅक टू दी डगआउट. कॉलिंग नव्हतं. टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली 19ला 2. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नेट नंबर 4 मध्ये ऋषी आलाय. प्रत्येक गोलंदाजाला मात्र यश मिळते विकेट प्राप्त करण्यामध्ये. चेतनने पहिल्या षटकामध्ये विकेट प्राप्त झाली. मोहनला देखील या षटकामध्ये रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाजाला मात्र त्याने माघारी धाडलं. संदीप बावडेकर विकेटच्या पाठीमागे खूप चांगली यष्टीरक्षकाची भूमिका बजावत असताना ऋषी आलाय. ऋषीला मात्र खूप चांगली फलंदाजी करावी लागेल. हो, इथे कव्हर रिजन मध्ये पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. तिथे मात्र सिंगल प्राप्त होईल. दुसऱ्या धाब्यासाठी मात्र जागा सोडली आणि दुसरी धाव देखील अगदी वेगाने कंप्लीट केली आहे. 2 धावा प्राप्त होत आहेत आणि 2 धावेने मात्र धाव फलक जाऊन पोहोचल्या अर्थातच 21 या धावसंख्येवरती. 21 ऑन स्कोर कार्ड. 21 धावा धाव फलकावरती मात्र लागतायत. ओ, इथे पंचाचा इशारा बघा. नो बॉल येतोय. नो प्लस चौकार. 5 धावा धाव फलकावरती ऍड होईल. अशा एक्स्ट्रा धावा मात्र तुम्हाला रोखाव्या लागतील. जिथे मात्र पाहायला गेलं तर या बॉलवरती 5 धावा आल्यात. टीमची धावसंख्या 26. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी धावफलक
थांबलं होतं, परंतु आता या षटकामध्ये आळा घालण्याचं काम दोन्ही बॅटर करतायत. कारण सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला फिल्डिंग करायची आहे, त्यामुळे धावसंख्येचा डोंगर मात्र उभा राहावा लागेल. आणि तेच दोन्ही फलंदाज मात्र करत असताना मात्र पाहायला मिळतात. मोहनचा पुढचा बॉल पुन्हा एकदा ऋषीसाठी. हो इथे मिनी हेलिकॉप्टर बॉल निघून चाललाय. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. मिळतील धावा 4. MH50 चषक चौकार. टीमची धावसंख्या 30-33-0. 30 धावा धावफलकावरती लागतायत. चौकारच्या मदतीने दुसरं षटक समाप्त झालंय. तिसऱ्या षटकामध्ये आता सँडी संदीप आलाय. इथे ऑन साइडला टर्न करायचा होता. चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये. चला टॉस साठी मात्र मी कॉल देतोय. मराठा वर्सेस जुळेवाडी आणि त्यांच्या विरोधात श्री सरज्ज पवारवाडी. पवारवाडी टीम कॅप्टन आपल्याला विनंती असेल या टॉस घेऊया. नेक्स्ट मॅचचा स्पीडअप ठेवायचा थोडस. चला मॅच बॉल आलाय. फुल टॉस बॉल. इथे बॉल बॅटर पाहायला मिळालाय. चेतन आहे त्या ठिकाणी. फेकी केली गेली. सिंगल फक्त येते या बॉलवरती. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली अर्थातच 32. सोडून दिलाय. आधीच ओळखलं. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. टीमची धाव संख्या 33. 33 धावा. इथे डी झोन मध्ये एक धाव. खूप चांगला बॉल होता. अप्रतिम गोलंदाजी. अंतिम षटकामध्ये कुठेतरी मोठा फटक्यापासून वंचित ठेवलं या गोलंदाजाने. मोठा फटका आला नाहीये. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये थांबवलाय. रनआउटची संधी आणि इथे झालाय. ऋषीला मात्र रनआउटच्या स्वरूपात मात्र माघारी जावं लागेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहायला गेले तर 34 धावा धावफलकावरती लागतात. 4 बॉलचा खेळ झाला. अजूनही 2 बॉल शिल्लक. अंतिम षटक सँडी यांचं. चला टीम जुळेवाडी आणि पवारवाडी कॅप्टन. चला टॉस साठी यायचंय. व्हाईट बॉल. इथे इंद्रजीतच्या बॅट मध्ये स्वीट साऊंड. आउट ऑफ द पार. इट्स मॅक्सी. इट्स ह्यूज. षटकार. टीमची धावसंख्या षटकाराच्या मदतीने मात्र जाऊन पोहोचली 41. 41 धावा. व्हॉट अ शॉट यार. अप्रतिम. 41 बॉल शिल्लक आहेत. लास्ट टू गो. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती केलाय प्रहार. मी नाही थांबणार. लांबच लांब मारणार. सीधी बॅट. नो बकवास. क्लिअर केलाय 6 धावांसाठी. शेवटच्या बॉलवरती इंद्रजीत यांच्या बॅट मधून षटकार आलाय आणि 9 चेंडू आणि 27 धावांची बहारदार केली इंद्रजीत पाटील. इंद्रा द टायगर
इंद्रजित पाटील. अप्रतिम खेळी, काय खेळी केली आहे यार, अप्रतिम. 9 चेंडू 27 धाबा. लक्ष असेल आता येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे आहेत टीम टेटमेवाडी या संघाला 48 धाबा. 18 बॉल आणि 48 धावांची गरज. चला टॉस घेऊया, जिथे मात्र जोडले जातात लव जाधव सर मराठवाडी जुळेवाडी आणि त्यांच्या विरोधात शिवस्वराज्य पवारवाडी. शिवाजी दीक्षित साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. एका बाजूला अमोल कदम आणि दुसऱ्या बाजूला अधिक काटकर. शिवस्वराज 11 पवारवाडी. दुसऱ्या बाजूला मराठा वॉरियर्स जुळेवाडी. हेड अँड टेल कॉल केला जाईल. अमोल कदम कॉल करतील. स्विंग द कॉइन. हेड इज अ कॉल, इट इज अ टेल. थँक्यू सो मच. मान्यवरांचा आभार, अभिनंदन. अधिक काटकर मराठा वॉरियर्स जुळेवाडी टॉस जिंकलाय. सकाळचं सत्र महत्वाचा निर्णय काय? आम्ही बॅटिंग करू. आज शनिवारचा दिवस. स्क्वॉड आहे 5 जणांचे म्हणून बॅटिंग करू बोललो. हा कॉन्फिडन्स पाहिजे. अगदी 5 जण आहेत परंतु फलंदाजीचा निर्णय घेतला. काय सांगाल MS50 चषक 2025चं 5वं पर्व आहे. कुठे पंचक्रोशीचं हे आयोजन, कशी वाटली स्पर्धा? स्पर्धा छान असते दरवर्षी. गोलंदाजी करायची शिवस्वराज 11 पवारवाडी. अमोल कदम, काय माइंडसेट असेल 4 षटकांची लढत? टॉस हारला तरी आम्हाला फिल्डिंगच घ्यायची होती, ते आमचं नशीबच होतं चांगलं. तरी पण मस्त नियोजन झालेलं आहे. तरी धन्यवाद. थँक्यू सो मच. अगदी सांगितलं की चांगलं नियोजन आहे. त्यांना फलंदाजी त्या कारणाने घेतले, अधिक काटकर खेळाडू कमी आहेत आणि अमोल यांना गोलंदाजी हवी होती, त्यांना अगदी गोलंदाजी हवी होती. टॉस जिंकला टीम मराठा वॉरियर्स जुळेवाडी. त्यांनी सांगितलं मी फलंदाजी करू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. दुसऱ्या डावासाठी अगदी लक्ष सेट केले 48 धावांचं. टीम रेणुकादेवी स्पोर्ट्स टेटमेवाडी. दुसऱ्या डावासाठी आशिष चोरगे सरांना आपण ऐकूया. धन्यवाद. चला धन्यवाद लव जाधव सर. जाऊया सेकंड इनिंगला मात्र होईल सुरुवात आणि जिथे मात्र लक्ष 48 धावांचं कशा पद्धतीने मात्र कंप्लीट केलं जाईल. 18 बॉल मध्ये करायचे 48 धावा. मागील मॅच खूप चांगल्या पद्धतीमध्ये पाहायला मिळाली. दोन्ही संघांनी देखील एक एक मॅच जिंकले. जो जिंकणार तो मात्र पुढील फेरीमध्ये दाखल होणार. पाहूया कुठला संघ असेल जो पुढील फेरीमध्ये दाखल होतोय. मागील संडेला चॅम्पियन संघ ठरला होता. आता जर DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघ या मॅच मध्ये तोच दबदबा मात्र कायम ठेवतोय का? परंतु त्यांच्या समोर एक कडवा आव्हान देखील पाहायला मिळते. अर्थातच टीम रेणुकादेवी स्पोर्ट्स टेटमेवाडी. सध्या संदीप बावडेकर खूप चांगल्या फॉर्म मध्ये असताना मात्र पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये देखील तशीच खेळी त्याची पाहायला मिळेल की नाही हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं असेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. उत्तरार्धामध्ये सेकंड इनिंगला होईल सुरुवात. पहिलं षटक ऋषीचं. स्ट्राइक एंडला अनिकेत. अनिकेतचा साठी हा पहिला बॉल होता. ऑन साइडला टर्न केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. एकच धाव. सिंगलने मात्र खातं उघडतंय. अकाउंट ओपन होतंय. श्री गणेशा होतोय टीम टेटमेवाडी संघाचा. लक्ष खूप मोठं आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठला करायचा आहे. ऋषीचा पुढचा बॉल आता संदीप यांच्यासाठी. ओहो, इथे पॉइंटला उडवलाय. फटका तर चांगला होता परंतु मागील क्षेत्र घोषंकी क्षेत्र असल्यामुळे संदीप बावडेकर यांना मात्र सिंगल प्राप्त होईल. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 2. ओ इथे समोरच्या दिशेने इंद्रजित कॅच ड्रॉप होते तिथे आणि इथे रनआउटच्या रूपाने मात्र थर्ड अंपायरचा निर्णय बघावं लागेल काय झालंय. परंतु अंपायर डिसिजन आहे का? बघा, अंपायरने जर थर्ड अंपायर घेतला तर तो थर्ड अंपायर आहे. फक्त आपल्याला वाईड आणि बीमर साठीच थर्ड अंपायर आहे. ओके,
बघा नॉट आउट आहे. हो इथे ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटला वेगाने येतोय. बॉल पर्यंत फेकी केली गेली आहे. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली 4 या धावसंख्येवरती. आज MH50 चषक आणि चषकामध्ये अगदी चमचमचा ट्रॉफ्या पाहायला मिळत आहेत. हो खूप चांगला बॉल. गती परिवर्तन. बॅट आधीच फिरली आहे. बीट करून सरळ साला विकेट किपरच्या हातामध्ये. स्ट्राइक रेटला संदीप. पुढचा बॉल ऋषीचा. अंतिमचा चेंडू. शेवटचा बॉल. त्याच्यावरती केलंय आक्रमण. आक्रमण आणि आक्रमण. शेवटच्या बॉलवरती आलाय षटकार. 6 धावा. पहिलं षटक समाप्त. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली 9 लॉस 10 धावा. बारा बॉल 38 धावांची गरज आहे. येणारे 12 चेंडू 38 धावांची गरज टीम रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी या संघाला. चला पाटील अवॉर्ड संघ मी विनंती करेन थोडस स्पीडअप घ्या. 15 मिनिटाचा अवधी आहे. 15 मिनिटं तुम्हाला देखील आहेत आणि तुम्हाला देखील 15 मिनिटांमध्ये ही मॅच संपवायची, इनिंग संपवायची. त्यामुळे विनंती करतोय थोडस मित्रांनो आयोजकांना सहकार्य करा. राजू सर सेकंड इन. षटकासाठी ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वेगाने येतात. बॉल पर्यंत फेकी केली गेली आहे. सिंगल प्राप्त होते. स्ट्राइक रोटेट होते. संयमाचं क्रिकेट, कॅल्क्युलेशन क्रिकेट दोन्ही बॅटर करत असताना मात्र पाहायला मिळतात. परंतु आता सध्याच्या घडीला मात्र पाहायला गेलं तर मोठ्या फटक्याची गरज असेल. लक्ष मोठं आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठला करतोय अर्थातच टीम रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी संघ. पहिल्या बॉलवरती मात्र सिंगल आले राजू यांच्या. स्ट्राइकला पुन्हा एकदा संदीप मात्र पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस बॉल. बॉल बॅक ट्राय पाहायला मिळाला. पुन्हा आता इंद्रजीत आणि आता इंद्रजीत कुठलीही चुकी करत नाहीये. धीम्या गतीने टाकला होता. लोअर फुल टॉस. एलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये. महत्वाची विकेट ज्याच्या बॅट मधून मात्र मागील मॅच मध्ये अर्धशतक आलं होतं. या मॅच मध्ये जास्त काही करता आलं नाहीये. राजू सरांनी मात्र कमबॅक करून दिलंय आपल्या संघाला. अनुभव आहे राजू सरांकडे आणि तोच अनुभव इथे कामाला येत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी इंद्रजीत यांच्याकडनं ही कॅच ड्रॉप झाली होती. जीवदान प्राप्त झालं होतं सँडीला. परंतु या बॉल वरती इंद्रजीत यांनी कुठलीही चुकी केली नाहीये. अगदी लॉंग ऑफ रिझन मध्ये होते. वेगाने बॉल पर्यंत आले. कॅच हातामध्ये ओंजळ मध्ये मात्र ही कॅप्चर केली. पहिली विकेट गॉन होते टीम टेटमेवाडी संघाची. जागा घेण्यासाठी मात्र राव आलेत. राव साहेब अगदी पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल. लॉंग ऑफ मध्ये इंद्रजीत पुन्हा एकदा मात्र तैनात आहेत. चौकार सहजासहजी जाऊ देणार नाहीयेत. सिंगल प्राप्त होते राव यांना. सिंगलने मात्र राव यांचं खातं उघडतंय. टीमच्या खात्यामध्ये देखील एक धाव. टीमची धाव संख्या 12. स्ट्राइकला मात्र अनिकेत. आता अनिकेत कडे वरती नजरा असतील. हो फुल टॉस बॉल होता. क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका मिळाला आणि 6 धावांचा फटका टीम रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी या संघाला मात्र मिळाला. षटकार
प्रयत्न एफर्ट्स खूप चांगले पाहायला मिळाले ऋषीच्या माध्यमातून. 100% एफर्ट्स त्याने दिले. अशा कॅचेस थोड्या अवघड असतात परंतु प्रयत्न चांगला होता ऋषीचा. ऑन साइडला फेकून दिलाय, आडव्या बॅटने खेचलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 6 धावा. अनिकेत आहे तोपर्यंत मात्र मॅच आणि सामना जिवंत आहे. टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती. भले जरी संदीप आउट झाला परंतु आता अनिकेत आहे. ही बॅटिंग लाईन मात्र पाहायला मिळते परंतु राजू सर एक कडवं आव्हान त्यांच्या समोर. हो इथे फटका फसलाय. अक्षय पाठीमागे उभा देवासारखा कमबॅक केलाय या बॉलवरती राजू सरांनी. 2 बॉल तुझे असले तर 3रा बॉल माझा आहे. टीट फॉर टॅट जशास तसं दिलंय उत्तर. विकेटचं पतन. अनिकेतला जावं लागेल माघारी. दुसरा धक्का रेणुका देवी स्पोर्ट्स स्टेट मेवाडी या संघाला. अनिकेत बॅक टू द डगआउट. 2 ओव्हर 24 धावा. आता येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये 24 धावा करायच्या. 6 बॉल 24. 6 बॉल आणि 24 ची गरज. आव्हान मोठं आहे. मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागेल. 6 चेंडू टाकण्यासाठी अंतिम षटक जबाबदारीचं महत्वाचं षटक. अनिकेत आलाय. एक युवा गोलंदाज आहे. अनेक वेळा कित्येक वेळा आपल्या संघाला जेव्हा जेव्हा गरज लागली तेव्हा अंतिम षटकासाठी अनिकेतला बोलवलंय आणि त्याने सिद्ध देखील केलंय. परंतु आता राव 6 चेंडू आणि 6 बॉल मध्ये करायचे 24 धावा. 6 बॉल 24 ची गरज असताना हा बॉल इथे आलाय व्हाईट बॉल. अंपायरचा इशारा येतोय व्हाईट बॉल. आता 6 बॉल 23 ची गरज. येणारे 6 चेंडू 23 धावांची आहे गरज. 6 चेंडू 23 ची गरज असताना पहिला आलाय षटकार राव यांच्या बॅट मधून. षटकार आलाय. 6 धावा येत आहेत. 5 चेंडू 17 धावांची गरज आहे. 5 चेंडू 17 ची गरज. मॅच अजूनही संपलेली नाहीये मित्रांनो. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत मॅच संपलेली नाहीये. या बॉलवरती अनिकेत कमबॅक करून देईल का? हो इथे मोठा फटका आलाय. हो इथे अक्षयने पकडलाय झेल. झालाय कमबॅक अनिकेतचं आणि इथे सेलिब्रेशन. विकेटचं पतन. 3 चेंडू आता 17 ची गरज. माफ करा 4 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. पहिला बॉल व्हाईट बॉल होता. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 17 धावांची गरज आहे. अजूनही मॅच ऑन आहे. 3 मोठे फटके. सामना फिनिश. चेतन आलाय. बॅटला ब्रश झालाय. बघा तस बघा थोडस फास्ट घ्या. आता 2 बॉल 17 ची गरज. आता सामना पूर्णपणे
सुटत चाललाय. बघा तसा रनआउट नाहीये. जर विकेट किपरच्या हातातून बॉल निसटला तरच तुम्ही रन घेऊ शकता. शेवटचा बॉल. औपचारिकता शिल्लक पूर्णपणे हा सामना डीके स्पोर्ट्स पाटील आवाड संघाने मात्र जिंकलाय. हार्ड लक बॅड लक टीम रेणुका देवी स्पोर्ट्स स्टेट मेवाडी. अर्धी शतकी खेळी या एमएच